ये न जानते थे उस महफिल में दिल रह जाएगा. हम तो सोचते थे चले आएंगे उन्हें दम भर देखकर. कट्यार काळजात घुसले या नाटकाची मैफल अशीच रंगायची नाही का? हो तर वा. एक अख्खी रात्र हो. गजरा, पैठणी, विडा असं सगळं असायचं आणि संपूर्ण रात्र कट्यार काळजात घुसलीचा अनुभव प्रेक्षक घ्यायचे, रसिक घ्यायचे खरंय. आणि तोच अनुभव आता खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या पडद्यावर आता साकारणार आहे. आणि सर खासाहेबांच्या भूमिकेत हा सुवर्णयोग कसा जुळून आला? ह्याबद्दल जर तुम्हाला कोणाला क्रेडिट द्यायचं असेल किंवा कोणाला ब्लेम करायचं असेल तर एकच माणूस आहे, तो म्हणजे सुबोध भावे. ब्लेम करायचं त्याचे आभार मानले पाहिजेत आम्ही. नाही मीही मानले पाहिजेत, फक्त तुम्ही कशाला? कारण त्यांनी निवडलं मला. त्याच्या डोक्यात ही गोष्ट येणं की खान साहेबांच्या भूमिकेत म्हणजे एवढं मोठं शिवधनुष्य तो पेलायला निघाला होता. तर आणि खान साहेबांच्या भूमिकेत सचिन पिळगावकरला आपण घेऊया हा विचार त्याच्या डोक्यात येणं ही गोष्ट माझ्याकरता खूप मोठी आहे. दिल की तपिश आज है आफताब आफताब जी मोरे दिल की तपिश आज है आफताब आफताब दिल की तपिश आज है आफताब बिसरे सगरे बिसरे सगरे बिसरे सगरे सपने कहीं न लागे मन के आज मोरा दिल की तपिश आज है आफताब. तर मराठी रंगभूमी संगीत रंगभूमीचं सोनेरी पान म्हणजे कट्यार काळजात घुसली, तुमची सुवर्ण कारकीर्द आणि हा सगळा सोनेरी योग दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या भेटीला येतोय. कट्यार काळजात घुसली ज्यांनी पाहिलंय त्यांना ती गाणी मुखोद्गत आहेत, ते संवाद मुखोद्गत आहेत. पण असेही काही प्रेक्षक आहेत ज्यांना ते माहिती नसेल कदाचित, त्यांच्यापर्यंत हा सिनेमा पोहोचणार आहे. त्या नाटकाचं सिनेमा होणं तुम्हाला किती महत्त्वाचं वाटतं? अतिशय जास्त महत्त्वाचं वाटतं आणि त्याहून जास्त मला आनंद या गोष्टीचा आहे की हा नाटकावर जरी बेतला गेलेला सिनेमा असला तरीही ह्याला सिनेमॅटिक जस्टिस मिळालेला आहे आणि तो सुबोध भावे दिग्दर्शक म्हणून, सुधीर पलसाने सिनेमॅटोग्राफर DOP म्हणून, नंतर आपले प्रकाश कापाडिया लेखक म्हणून, सुनील फडतरे निर्माते म्हणून, SL विजनसुद्धा निर्माते म्हणून, ह्या सर्वांनी मिळून या कथानकाला जे मूळ नाटक आहे त्याला सिनेमॅटिक जस्टिस देणं ही अत्यंत मुश्किलीची गोष्ट आहे. एक हा स्वतंत्र सिनेमॅटिक एक्सपिरियन्स असेल असं एक्झॅक्टली. चित्रपट पाहत असताना कोणत्याही माणसाच्या डोक्यात ही गोष्ट येणार नाही, येऊ शकत नाही की हा नाटकावर बेतलेला सिनेमा आहे. ते माध्यम पूर्ण तोडून नवं माध्यम गोष्ट तीच ठेवायची आहे तुम्हाला. हे बघा किती तारेवरची कसरत आहे. गोष्ट तुम्हाला तीच ठेवायची, व्हॅल्यूज तुम्हाला त्याच ठेवायच्या, त्या तुम्हाला बदलायच्या नाही आहेत, कॅरेक्टर्स तुम्हाला त्याच ठेवायचे, पण तुम्हाला त्याचा सिनेमा बनवायचा आहे. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नाटक आणि सिनेमा या दोन वेगवेगळे मीडियाज आहेत. ह्या मीडियामध्ये काय असतं, नाटकामध्ये तुम्ही जेव्हा नाटक पाहत असता तेव्हा प्रेक्षकाला काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात. त्यालाही माहीत असतं की बाबा ही गोष्ट हा ॲक्टर येऊन इथे मेन्शन करतोय की बाहेरच्या दुनियेत काय झालं किंवा बाहेर काय झालं. आणि आम्हाला कळत असतं प्रेक्षक म्हणून की नाही आम्हाला तुम्ही दाखवू नाही शकत ते, त्यामुळे मेन्शनमध्ये तुम्ही ते आणलेलं आहे आणि ते आम्ही ॲक्सेप्ट करतो. सिनेमात तुम्ही तसं नाही करू शकत. यू कांट चीट देम. सिनेमात तुम्हाला ते दाखवावं लागणार. भिंगेच्या पलीकडे काय चाललंय तेही दाखवायचं आहे. हाँ, पसे मंजर, वाह. पसे मंजर जो हो रहा है वो आप सिनेमा में आपको दिखाना पड़ेगा असं आहे. आणि सर आपलं उर्दूचं प्रेम तर जगजाहीर आहे आणि या सिनेमात पूर्णपणे ती सुवर्ण संधी अशी चालून आलेली आहे, त्यामुळे तुम्ही ती अगदी लीलया स्वीकारली असेल तर त्याबद्दल सांगा. हे मी काय करू, म्हणजे मला असं वाटतं की मी गेल्या जन्मी मोती दान केले असावेत की या जन्मी मला परमेश्वराने असा योग आणून दिला की जी भाषा माझ्या हृदयाच्या इतकी जवळ, त्या भाषेचा मला उपयोग करता आला जो 52 वर्षाच्या करिअरमध्ये मला कोणीही ती संधी दिली नाही, कोणीही हा मौका दिला नाही. ती मिस करत होता तुम्ही? मिस करत होतो, अर्थात मिस करत होतो. आणि मला असं वाटत होतं की मी एक उर्दू कॅरेक्टर, मला एक मुस्लिम कॅरेक्टर करायचं आहे की ज्याच्यात मला उर्दू बोलता येईल आणि मग सगळं करता येईल. पण तर बघूया काय
जेव्हा होईल तेव्हा होईल किंवा कदाचित होणार नाही, आय डोंट नो. पण तुम्हाला उर्दू भाषेचे धडे खुद्द मीना कुमारी यांनी दिले होते. तेव्हाचा बोलायचे. तो सगळा ती काही आठवण आमच्याशी शेअर कराल? मीना आपांनी मला सलग 2 वर्ष उर्दू शिकवण्याचा प्रयत्न केला म्हणजे. आणि त्यांनी ते माझ्या मनात असं त्याचं एक घर बनवून दिलं. त्याचं माझ्या मनात उर्दूचं घर वेगळं आहे बरं का. खूप आधीपासून ओढ होती उर्दू नाही नाही नाही, अजिबात माहीत नव्हतं, काहीही माहीत. कधी ही गोडी कधी लागली? चित्रपटात काम करत असताना मजली दीदी नावाचा चित्रपट होता, ज्यात मी त्यांच्याबरोबर मला संधी मिळाली काम करायची. आणि त्यांनी डायलॉग बोलत असताना त्यांनी मार्क केलं, नोट केलं की याच्या भाषेमध्ये थोडंसं मराठी पण येत आहे, मराठीमय हिंदी होत आहे जरा थोडीशी. आणि ते खटकतं, पटकन कळतं की हा मराठी बोलणारा माणूस आहे आणि हा हिंदी बोलण्याचा प्रयत्न करतोय. अनेक मराठी आपले कलावंत आहेत. बऱ्याच कलाकारांचा तो प्रॉब्लेम तेव्हा होते. नाही, आजही आहे. हां, आजही असू शकतं. आजही आहेत. पण मला तरी असं वाटतं की त्यांनी त्याच्यावर अभ्यास करायला हवा. प्रभुत्व भाषेवरती मिळवणं अतिशय गरजेचं असतं. आणि ज्याची जाण मला तेव्हा नव्हती, मी 9 वर्षाचा होतो, म्हणजे काय मी समजणार. आणि मला फार मोठी जाण आताही आहे, अशातला काही भाग नाही आहे. बट तरीसुद्धा मला त्यांनी सांगितलं की नाही, तुम सीखो बेटा, तुम्हें उर्दू आना बहुत ज़रूरी. आणि मग ती गोडी लागली. आणि मग त्यांनी ते माझ्यावर बसायच्या आठवड्यातून 4 दिवस 2 तास रोज. 1 तास आधी आम्ही बॅडमिंटन खेळायचो आणि 1 तास नंतर मग त्या उर्दू शिकवायचे. आधी मला त्यांनी बरोबर हे केलं की ही शुड नॉट गेट बोर्ड. आणि पहिल्यांदा पहिला तास तर मला मजा यायची, पण दुसऱ्यांदा मग कंटाळा आला नंतर काही दिवसानंतर. मी म्हटलं की नको, नहीं ये नहीं करते, नो, इसके लिए मैं ये सब कर रही हूँ, खेलना मिलना, ये तुमको सीखना ही होगा. और बोले एक दिन ऐसा आएगा जब तुम याद करोगे कि मेरी एक आपा थी जो मुझे कुछ दे गई. आणि आज तागायत मी सांगतो, असा एकही दिवस माझ्या आयुष्यात येत नाही ज्या दिवशी मी त्या बाईला आठवत नाही, मग त्या बाईची आठवण येत नाही. असा एकही दिवस नाही जात माझ्या आयुष्यात. सचिनजी, उर्दूचा विषय निघालेला आहात, तुम्ही समोर आहात. एखादा शेर, काहीतरी आज मी तसंच ही मुलाखत संपू नाही शकत तशी. मी एक गझल लिहिलेली आहे स्वतः. मी एक शायर पण आहे. तर म्हणजे स्वतःला शायर म्हणवणं इतका मोठा नाही आहे, नसलो तरी सुद्धा मी छोट्या प्रमाणातला एक शायर आहे. इरशाद. तर छोटे बहर की एक गज़ल है कि खुद को पढ़ता हूँ छोड़ देता हूँ, खुद को पढ़ता हूँ छोड़ देता हूँ, एक वर्क म्हणजे पेज, एक वर्क रोज़ मोड़ देता हूँ. खुद को पढ़ता हूँ छोड़ देता हूँ, एक वर्क रोज़ मोड़ देता हूँ. और इस कदर ज़ख्म है निगाहों में, इस कदर ज़ख्म है निगाहों में, रोज़े काईना तोड़ देता हूँ. वाह वाह. और मैं पुजारी बरसते फूलों का, मैं पुजारी बरसते फूलों का, छू के शाखों को छोड़ देता हूँ. और आखिरी बंद है कि कांपते होंठ भीगती पलकें, कांपते होंठ भीगती पलकें, बात अधूरी ही छोड़ देता हूँ. वाह वाह, क्या बात है. मुकर्रर. ये मुकर्रर करने दोबारा बताने के लिए अभी वक्त नहीं होगा आपके पास, फिर कभी. नेक्स्ट टाइम. सचिनजी, खान साहेबांची ही भूमिका आम्ही मागे पाहतोय, हा लुक पाहतोय. विक्रम गायकवाड दादांचा मेकअप आहे. विक्रम गायकवाडांची जी जादू आहे, विक्रम गायकवाड हा माझ्या मते एक जादूगार आहे. आणि त्या माणसांनी ही जादू पहिल्यांदाच केलेली नाही आहे आयुष्यात, ते करतच असतात नेहमी. आणि तो जादूगार जो असतो ना, तो असं करून टाकतो सगळं. त्याकडे त्याला खूप घामाघूम व्हावं लागत नाही, कळलं की नाही. तशातले ते जादूगार आहेत. सुवर्णवर्ख लागला. त्यांचा हात लागला की संपला. आणि किती वेळ लागायचा मेकअपला? सुरुवातीला जवळजवळ ट्राय केले होते आधी. हो, त्यांची मेहनत आहे त्याच्या मागे. आणि त्यांनी हे पण पाहिलं की आर्टिस्ट डिस्कम्फर्ट झोन मध्ये गेला नाही पाहिजे, तो कम्फर्ट झोनमध्येच राहिला पाहिजे. काही गेटअप असला तरी सुद्धा ही शुड बी हॅपी. त्यांनी माझ्यावरती इम्पोज नाही केली कुठलीही गोष्ट, कळलं का. आणि मग आम्ही एकावरती आलो आणि मग तसं मग ते बनवलं गेलं. मग त्या बनल्यानंतर सुद्धा त्याच्यात काही फरक होता, नाही ह्याच्यात हे करा, त्याच्यात ते करा. मग त्यांनी स्वतः ते त्यांच्या माणसाकडनं करून घेतलं आणि मग फायनल आलं. फायनल मग त्यांनी मला कम्प्लिटली ते गेटअप तो केला. आणि त्याच्यात माझ्या सेटिंग रूममध्ये केला, माझ्या ऑफिसच्या. सुबोध बाहेर बसला होता, त्याला माहीत नव्हतं काय दिसणार आहे, मी कसा दिसणार आहे किंवा काय. आणि पहिली प्रतिक्रिया काय होती? आणि मी कपडे वगैरे तेच घातले होते आणि मी
तो गेटअप करून असा बाहेर आलो. सुबोधनी मला बघितलं आणि तो बसलाच खुर्चीवरती आणि त्यांनी मला पहिला त्याच्या तोंडून निघालेला शब्द म्हणजे सलाम खां साहब. वाह क्या बात. तो मैंने उससे फिर कहा खां साहब नहीं खां साहब बोलो. ही कट्यार राजगायकाला मानचिन्ह म्हणून दिली जाईल. महाराज, एखाद्या राजगायकाला मानचिन्ह म्हणून कट्यार? राणीसाहेब, कलावती देवीला 2 सावल्या असतात. एक म्हणजे तुलना आणि दुसरी म्हणजे अहंकार. कलावंत मोठा झाला की स्पर्धा वाढते आणि त्यामुळे तुलना होते आणि तो जिंकला की अहंकार वाढतो. मग तर या कट्यारीवर एक नाव कायमचं करून ठेवलं पाहिजे. हो ना, स्वरसिद्ध स्वरयोगी राग महर्षी, ज्यांच्या नावाआधी पंडित आणि नावानंतर शास्त्री. पंडित श्रीयुत भानुशंकर शास्त्री. वा. निरंतर हो या सिनेमात 2 दिग्गज समोर आहेत, तुम्ही आहात, शंकरजी आहेत समोर. तर ही सगळं कॉम्बिनेशन, ही टीम ही कशी रंगली? मला असं तो अनुभव वाटतं कसा? परमेश्वरांनी दिलेला आशीर्वाद आहे हा. या सगळ्या मंडळींबरोबर मला काम करायला मिळणं. सुधीर पलसानेचं नाव सुद्धा मला घेतलं पाहिजे. काय सिनेमॅटोग्राफर, DOP, हा 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 हा. आणि शंकर हा माझा मित्रच आहे. म्हणजे त्याच्याबरोबर राहणं, त्याचा सहवास मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे कोणाही करता. तर माझ्याकरता तर आहेच आहे. आणि जी मजा, आणि आमच्यामध्ये लोकांना असं वाटतं की एकच गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे संगीताची आवड. अर्थात त्याच्या इतका संगीत मी जाणत नाही त्याच्या इतकं, पण तरीसुद्धा आवड तर आहेच. पण संगीत प्रेमी तर आहातच. संगीत प्रेमी तर आहेच, पण तीच एक गोष्ट फक्त कॉमन नाही आहे आमच्या दोघांमध्ये. अजून एक गोष्ट कॉमन आहे, म्हणजे आम्ही दोघी फूडीज आहोत. वाव. खवय्ये ज्याला आपण सेटवर मजा होती, आहाहा. शैन होती. कुठून काय, हेथून मग तिथून मग हे मग ते मग असं, आणि मग आम्ही कधी कधी ते मिळायचं नाही, पण कुठे काहीतरी खाल्लं होतं त्या विषयावरती गप्पा मारून सुद्धा आम्हाला आनंद मिळायचा. सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो. तुमचं फेवरेट गाणं कुठलं यातलं? मा सुरत पिया की नाही, नाही. घेई छंद, नाही तेजोनिधी, आता काय उरलं? हा शंकर एहसान लॉयनी नवीन गाणी दिलीत, पण आणि ती original गाणी जुन्या गाण्यांपैकी कुठलं? नाही, माझं सर्वात फेवरेट गाणं, आणि ते का फेवरेट आहे हे पण मी सांगू शकतो. ते गाणं आहे दिल की तपिश नावाचं गाणं आहे. मला आता नाही वाट बघावी लागेल. हा वाट बघ, कारण मी गाऊ शकत नाही ते गाणं, पण ते गाणं ऐसा आड़ा गाना है वो कि जिस पे लिप सिंक करना, मैं ये नहीं कहूंगा कि मुश्किल है, कुछ हद तक ये भी कह सकता हूं कि नामुमकिन है. क्योंकि वो गाया भी ऐसा है, उसको पहले तो बनाया ऐसा है गाना, वो कंपोज ऐसा किया किसने है. गाया? किसने? राहुल देशपांडे. ही हॅज संग ऑल माय सॉंग्स. अँड त्यांनी जे गायलंय ते गाणं, ते पकडणं खूप म्हणजे खूप मुश्किल आहे. ते सोपं नाहीच आहे अजिबात. आणि माझ्या बाजूला शंकर बसलेला, त्यांनी बनवलेलं ते गाणं, राहुलनी गायलेलं गाणं. तो म्हणाला, मला घाम फुटला होता सकाळी. म्हणाला, मी हॉटेलवरनं जेव्हा आम्ही येत होतो, तो बोलला नाही मुद्दामून मला तो, कारण माझ्या मग ते बॅक ऑफ द माइंडमध्ये ते राहील ना, त्यामुळे ही नेवर मेन्शन, बट तो म्हणाला, मला घाम फुटला होता की हे कसं पकडणार तुम्ही गाणं. आणि त्याआधी मी गाणं ते ऐकलं पण नव्हतं. सारखा सांगायचा, उनको सुनाओ. हाँ हाँ वो ट्रांसफर करता हूँ, हाँ मैं भेजता हूँ, हाँ मैं ये करता हूँ. ते काय माझ्यापर्यंत आलं नाही. मग सेटवरती गेल्यानंतर ते गाणं वाजलं.
मला सचिनजी जरा 4-5 बार सुन लीजिए हा जरा एवढंच बोलला तुम्हाला. त्यांनी घाबरवण्याचा प्रयत्न नाही केला. मी म्हटलं हा सुनतो. मी ते 2दा ऐकलं 4दा ऐकलं. आवडलं मला खूप. ठीक आहे. जब भी यानी सोबत आला माझ्याकडे की सर सांगा कधी तो म्हणजे रेडी असाल तेव्हा. हा एवढा शॉर्ट आहे. आपण रेडी आहोत लाइटिंग वगैरे. म्हटलं टेक कर. तर तो म्हणला त्यांनी शंकरकडे बघितलं. मग शंकरने त्याच्याकडे बघून माझ्याकडे बघून टेक करेल. हा आणि तो पोर्शन तेवढासा गाण्याचा तो शूट झाला. शूट झाल्यानंतर जो शंकरने टाळ्या वाजवल्या आहेत तो खुश झाला. त्याचा कम्प्लीट त्याचं टेन्शन असं कम्प्लीट रिलीज झालं. Because गाताना ते टेन्शन होतं, सादर होण्याचंही टेन्शन असेल त्यांना. तो टेन्शन असं रिलीज झालं त्याचं. मी पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर. आणि तो असा माणूस आहे जे काय त्याच्या मनात असतं त्या चेहऱ्यावर दिसतं पटकन. इतका निरागस आहे तो. आणि मग ते त्याच्यामध्ये सगळं करून ते गाणं जेव्हा संपलं संध्याकाळी जाताना तो मला म्हणाला की सचिनजी इट इज ओनली यू अँड नो बडी एल्स इन द होल इंडस्ट्री विल बी एबल टू डू दिस. कधी लहानपणी कट्यार काळजात घुसली नाटक पाहिलं होतं तुम्ही? कधी योग आला होता तसं जवळजवळ काही? 9 ते 10 वेळा. वा, म्हणजे तुम्ही दर्दी होतात त्या नाटकात. अर्थात माझं वय खूप लहान होतं पण तरी सुद्धा मी 9 ते 10 वेळाला हे नाटक पाहिलं. तेव्हाचा तो संगीत रंगभूमीचा काळ, तो सुवर्ण काळ कसं वाटतं? मी संगीत नाटक जाऊन पाहायचो ना. हो हो. मी मंदारमाला पाहिलंय, सुवर्ण तुला पाहिलंय, प्रीती संगम पाहिलंय. अनेक अनेक अशी नाटकं मी त्या काळचं ब्रह्मचारी सुद्धा पाहिलेलं आहे. आणि बरीच नाटकं मी संगीत नाटकं मी जाऊन मत्स्यगंधा पाहिलेला आहे. अनेक अशी नाटकं आपण म्हणतो की नट आणि गायक, जसं तुम्ही स्वतः नट आणि गायक तुमच्या आत आहेच, पण तेव्हा संगीत रंगभूमीवर जे नट होते ते गायकही होते, ते नटही होते. आता खूप कमी जण असे पाहायला मिळतात आपल्याला. पण हे एकत्र असणं, या दोन्ही माध्यमांची समज असणं किती महत्त्वाचं वाटतं तुम्हाला? कारण तुम्ही स्वतः त्या दोन्ही कला तुमच्यात आहेत. नाही महत्त्वाचं आहे, नक्कीच आहे महत्त्वाचं. पण पूर्वी असं व्हायचं ना की तुम्हाला गाणं येत नाही आणि तुम्ही चांगले अभिनेता आहात तर तुम्ही संगीत नाटकात काम नाही करू शकत. किंवा तुम्हाला गाणं खूप छान येतं पण तुम्हाला अभिनयात तुम्ही कच्चे आहात तर तुम्ही संगीत नाटकात काम करू शकत नाही. किंवा एक साईडचा रोल मिळून जाईल. व्हॉट एव्हर. पण ती लिमिटेशन राहिली नाही नंतर जेव्हा प्लेबॅक सिस्टम आली चित्रपटात की जर तुम्हाला गाणं गाता येत नसलं तरी सुद्धा तुम्ही अभिनय करू शकता. म्हणून तर संजीव कुमार पण ॲक्टर झाले, म्हणून धर्मेंद्र सुद्धा ॲक्टर झाले, म्हणून जितेंद्र सुद्धा ॲक्टर झाले. अदरवाईज ते कसं झाले असते मला सांगा ना. कारण तो KL सायगल साहेबांचा काळ मग गेला होता. तेव्हा तर ॲक्टरला गायला लागायचं किंवा ॲक्ट्रेसेसना गायला लागायचं नाही का. तर पण जे असतात जसे की किशोरदा, माझे आयडल कोण आहेत? किशोर कुमार. किशोर कुमार या माणसाकडनं जेवढं मी शिकू शकतो, कारण मी बॉलिवूड काइंड ऑफ सिंगर आहे, क्लासिकल सिंगर नाही. पण बॉलिवूड टाईपचं गाणं जर असलं तर आणि ते सुद्धा किशोरदांच्या स्टाईलचं असलं किंवा किशोरदांचं गाणं म्हणायचं असलं तर मी ते मनापासून म्हणतो. आणि तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतोय की सध्या मी चित्रपट तर आहेच पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट माझ्या आयुष्यात गेली 2 वर्ष चालू आहे. ती म्हणजे मी अब्रॉडला स्टेज परफॉर्मन्सेस देतो गाण्यांचे. आणि जवळजवळ 18 म्युझिशियन्स असतात आणि फक्त 2च सिंगर्स असतात. या आधीच्या मुलाखतीत तुम्ही मला प्रॉमिस दिलं पहिली सिंगर म्हणजे आशाताई भोसले आणि दुसरा सिंगर म्हणजे मी. असे आम्ही दोघं गातो. आता ते मला नक्कीच ऐकायला आवडणार आहे. कहीं दूर जब दिन ढल जाए सांझ की दुल्हन बदन चुराए चुपके से आए मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाए कहीं दूर जब दिन ढल जाए सांझ की दुल्हन बदन चुराए
चुपके से आए. क्या बात आहे सचिनजी, तुम्ही एवढं मोठं सरप्राईज द्याल असं वाटलं नव्हतं. फारच छान. म्हणजे ही मुलाखत संपन्न झाली या गाण्याने, असंच मी म्हणू शकते. पक्षपात न करता सांगायचं तर काही गायक असेही असतात ज्यांना दाद टाळ्यांनी नाही डोळ्यांनी दिली जाते. त्यासाठी आमच्या पंडितजींसारखी साधना तपश्चर्या हवी. तेव्हा आजच्या स्पर्धेचे विजेते म्हणून आम्ही पंडितजींचं नाव घोषित करतो आहोत. थँक्यू सचिनजी. मी आत्ताच जरा दिवाळीच्या शुभेच्छा इन ऍडव्हान्स देणार आहे. हो तर वा वा, तुम्हाला सुद्धा त्यामुळे ही दिवाळी नक्कीच स्पेशल असणार आहे. अत्यंत स्पेशल दिवाळी असणार आहे ही. आणि आम्ही धूर सोडणारे फटाके नाही फोडणार आहोत या दिवाळीत, पण फटाके मात्र नक्कीच फोडणार आहोत. नक्कीच. आणि ते फार तेजोमय असणार आहेत, सुवर्णमय असणार आहेत. थँक्यू सो मच. मनापासून शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.